हरिओम. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. देवाच्या हातात शस्त्र का असतात? जेव्हा की आपण देवाला शांतीचं स्वरूप मानतो, पण त्यांचा अपिअरन्स अग्रेसिव्ह का? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याचं उत्तर बघताना प्रथम आपण देव म्हणजे काय ते बघूया. देव म्हणजे एक अशी शक्ती, एनर्जी, ज्यामुळे हे सगळं विश्व चालतं आहे. ती म्हणजेच चैतन्य शक्ती. म्हणजे देव खरं तर निराकार आहे. त्यामुळे निराकाराच्या अपिअरन्सचा संबंधच येत नाही, प्रश्नच उद्भवत नाही. पण हा जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न आहे देवाच्या सगुण रूपाशी रिलेटेड. देव म्हणजे चैतन्य शक्ती ही मूलतः शांतीचं स्वरूपच आहे. पण आपण देवाचं सगुण रूप ज्या मूर्ती स्वरूपात बघतो, त्या अँगलने हा प्रश्न असल्यामुळे इथे मुख्यतः दोन ऍस्पेक्ट बघायला मिळतात. एक म्हणजे आध्यात्मिक आस्पेक्ट आणि दुसरा सामाजिक आस्पेक्ट. आता सामाजिक प्रतीक म्हणून जर आपण बघतो आहोत, तर तेव्हा आपल्याला असं एक लक्षात येईल की सगुण रूपातील अनेक देवदेवता आपल्याला परिचित आहेत. भगवान विष्णू, भगवान शंकर, श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, हनुमान, माता सरस्वती, दुर्गा, जगदंबा, काली माता आणि इतर अनेकही. या प्रत्येक सगुण रूपाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जसं की गणपती ही बुद्धीची देवता, हनुमान ही शक्ती बल उपासनेची देवता, माता दुर्गा काली या दुष्टांचा असुरांचा संहार करणाऱ्या देवता, सरस्वती ही कलेची देवता. तर त्या त्या सगुण रूपामधल्या वैशिष्ट्यांना साजेसं असं त्या मूर्तीचं स्वरूप दाखवलं गेलेलं आहे. आता असुरांचा संहार करणाऱ्या ज्या देवता आहेत, त्या देवतांचं सगुण रूप हे ऑब्व्हियसली थोडंसं अग्रेसिव्ह असणारच आहे. कारण उन्मत्त झालेल्या दुष्ट वृत्तींचा नाश करण्यासाठी हातात जर शस्त्र नाही घेतलं किंवा अग्रेशन म्हणजे त्या दुष्ट वृत्तींची चीड जर निर्माणच नाही झाली, तर त्या दुष्ट वृत्तींचा संहार कसा करणार? ईश्वर हा मुळातच शांतीचं स्वरूप असल्यामुळे तो शांती प्रदान करतच असतो. पण मी ती शांतीची प्राप्ती करून घेताना किंवा त्या मार्गावर असताना मी जर माझ्या धर्माला, नैतिकतेला किंवा साधनेला धक्का पोचेल असं जर वर्तन किंवा आचरण मी करत असेल, तर त्याबद्दल शासन करण्यासाठी देव हे शस्त्र वापरतो. आता भगवान शंकर, गणपती, श्रीराम, श्रीकृष्ण, माता सरस्वती यांचं सगुण रूप दिसायला जरी अग्रेसिव्ह नसलं, तरी देखील त्यांच्या प्रत्येकाच्या हातात एक शस्त्र आहेच. भगवान शंकरांची प्रतिमा ध्यानस्थ असते, पण त्यांच्या ठायी त्रिशूळ आहे. गणपतीच्या हातात मोदक आहे आणि परशुही आहे. श्रीकृष्णांच्या हातात बासरी आहे आणि सुदर्शन चक्रही आहे. या संपूर्ण विश्वाचा सत्ताधारी ईश्वर हा परिपूर्ण आहे आणि त्याच्याच इच्छेने विश्वातल्या सगळ्या घडामोडी चालू असतात. हा आपल्या संस्कृतीचा बेस आहे. त्यामुळे ईश्वर हा तारणकर्ताही आहे आणि पालनकर्ताही आहे. म्हणून ईश्वर शांतीचं प्रतीक असला तरी सुद्धा त्याच्या हातात शस्त्र आहे. पण हे शस्त्र फक्त कुठल्या असुराला मारण्यासाठी किंवा जीव घेण्यासाठी असंच फक्त नाहीये. आता आपण या प्रश्नाचा आध्यात्मिक आस्पेक्ट बघूया. आपल्या संस्कृतीचा जसा बेस आहे की ईश्वराची सत्ताच या संपूर्ण विश्वावर आहे, तसाच अजून एक बेस आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. तो म्हणजे मानव जन्मातच ईश्वर प्राप्ती करून घेणं शक्य आहे. आणि ह्याचसाठी आपल्या संस्कृतीत अनेक साधना सांगितलेल्या आहेत, जसं की पूजा, नामसाधना, ध्यान साधना. तर आता ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून आपण जी काही साधना करणार आहोत किंवा करत आहोत, ती साधना करत असताना आपल्या अंतःकरणात नैसर्गिकरित्या जे विकार राहिलेले असतात, त्या विकारांवर वार करण्यासाठी देवाच्या हातातलं शस्त्र हे प्रतीक आहे. विकार कुठले? तर क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार आणि साधनेत बाधा आणणारे
इतर अनेक सूक्ष्म विकार. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय की हे अर्जुना, लोक सर्व प्रकाराने माझ्या मार्गाचे अनुसरण करतात. जे मला जे मला जसे भजतात त्यांना मीही तसाच प्रतिसाद देतो. रावण हा जरी साधना करत असला तरी सुद्धा तो अत्याचारी होता, दुष्कृत्य करत होता आणि रामासमोर शत्रू म्हणून उभा होता. त्यामुळे श्रीरामांनी शस्त्राचा वापर करून त्याचा वध केला आणि बिभीषण हा रामांना शरण गेल्यामुळे त्याला कृपा प्राप्त झाली. हिरण्यकश्यपू हा एक दुराचारी आणि उन्मत्त होता, पण प्रल्हाद देवाचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने जेव्हा प्रल्हादाचा जीव घेण्याचा आदेश दिला तेव्हा नृसिंह अवतारात देवानी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. मग आता हे माझ्या हातात आहे की मी देवासमोर कुठली भूमिका घेऊन उभा राहतो. विष्णूंच्या हातात कमळ पण आहे आणि गदा सुदर्शन चक्र पण आहे. मला कमळ दिसतंय की गदा आणि सुदर्शन चक्र दिसतंय हे मी कुठली मनोभूमिका घेऊन जातोय यावर अवलंबून आहे. स्वामींच्या भगवान गोपालकृष्णांच्या बालक्रीडा पुस्तकात एक फार छान वाक्य आहे. त्यांनी असं लिहिलंय की कृष्णाजवळ मुरली आहे आणि काठीही आहे, सख्य प्रीतीही आहे आणि दंडनीतीही आहे. तो काय वापरेल हे तुम्ही कोणत्या भूमिकेत आहात त्यावर अवलंबून आहे. ईश्वर आपल्याच आतमध्ये आहे आणि तिथेच त्याची अनुभूतीही घेता येते असं आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं. याला अनुसरूनच असं म्हणता येईल की तो ईश्वर म्हणजेच आत्मारामाची अनुभूती घेण्याचा जर मी प्रयत्न करत असलो तर आपल्या अंतःकरणातील विकारांचा नाश करण्यासाठी योग्य त्यावेळी देव शस्त्र वापरेल. पवन पवतामस्मी रामशस्त्रभृतामहम. भगवद्गीताच्या अध्याय 10 विभूती योग यामध्ये श्लोक क्रमांक 31 मध्ये भगवंत असं म्हणतात की शुद्धता करणाऱ्यांमध्ये मी पवन आहे. जे शस्त्रधारी आहेत, योद्धे आहेत, त्यांच्यामध्ये मी राम आहे. आता शस्त्राधारी योद्ध्यांमध्ये मी राम आहे याचाच अर्थ फक्त दाशरथी राम असा नसून आपल्या आत्मारामाच्या हातात वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी जे योद्धे आहेत, म्हणजे वाईट वृत्तींचा नाश करण्याचा नाश करण्याची ज्यांना इच्छा आहे ते युद्ध करायला जे तयार आहेत त्यांच्यासाठी जी शस्त्रे वापरायला लागतात ती शस्त्र पण मीच आहे. आता या प्रश्नाच्या कन्क्लुजन कडे जर यायचं झालं तर देव हा मूलतः शांती प्रदान करणाराच आहे. परंतु आपण ती शांती प्रदान करून घेताना किंवा देवाची अनुभूती घेण्यासाठी प्रयत्नशील असताना माझ्या स्वधर्माला, नैतिकतेला आणि साधनेला जर तडा जाईल असं मी वर्तन करत असलो, विकारांच्या अधीन जात असलो तर त्या विकारांवर घाव घालून ते विकार नष्ट करण्यासाठी देव त्या शस्त्राचा वापर करत असतो. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देव अग्रेसिव्ह आहे असं न म्हणता तो आग्रही आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आपण देवाकडे जाताना कुठली मनोभूमिका घेऊन जातो ते महत्वाचं. हरिओम.